माझे वडील पण शिक्षकच होते, त्यामुळं मला माहीत आहे घरचं वातावरण कसं असतं, शाळेचं वातावरण कसं असतं. मी शक्यतो मार खाल्ला नाही फार. मी सचिन कांबळे, सचिन बिसरली, मी तिघांनी मार खाल्ला नाही, परंतु आम्ही तिघं शिक्षकांचे फार लाडके विद्यार्थी होतो. प्रथम फॅमिलीबद्दल सांगायचं म्हणलं तर माझी मिसेस आहे. मिसेस ही सध्या पुणे येथे DV पब्लिक स्कूलमध्ये संस्कृत टीचर आहे आणि मी टाटा मोटर्समध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि टाटा मोटर्समध्ये ERC म्हणजे इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, जिथं रिसर्च सेंटर हे केलं जातं. तर त्याच्यामध्ये मी इंजिनमध्ये काम करतो. म्हणजे तुम्ही कोणते इंजिन गाडीला वापरणार आहे, किती पॉवर पाहिजे तुम्हाला, किती टॉर्क पाहिजे, तर ह्या बेसिक वस्तू तुम्ही कोणतीही गाडी घेताना ती तुम्ही चेक करू शकता. तर तिथं मी सध्या ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे. आता सरांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिल्यांदा बाबरबाईंच्याबद्दल मी सांगू शकतो. सध्या ते आमच्या नेबरच आहेत आणि ते आम्हाला 5वी ते 7वी 8वीपर्यंत माझ्या मते 5वी ते 7वीपर्यंत मराठी शिकवाय होते. त्यांच्यामुळे आमचं व्याकरण चांगलं झालं, एकदम म्हणजे व्यवस्थित व्याकरण झालेलं आहे. नंतर TK सरांच्यामुळं मानस्थितीमुळं पण आम्हाला भरपूर व्यायामाची गरज आहे. सध्या मी पण दिलीपनं सांगितलं त्याप्रमाणे मला पण गड ट्रेकिंगची फार आवड आहे. सध्या जवळजवळ मी 70 ते 80 किल्ले केलेले आहेत ट्रेकिंग. आमचा पण एक ग्रुप आहे, तर तो ॲज अ CSR ॲक्टिव्हिटी करतो. म्हणजे तो पण म्हणजे दिलीपच्या प्रमाणे पण आम्ही CSR ॲक्टिव्हिटी करतो. जो पण गायड असेल तिथला तर त्याला आम्ही थोडीफार हेल्प करतो. नंतर HT पाटील सरांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर ही इज अ मास्टर इन हिस्ट्री अँड जॉग्राफी. कारण की ते फार म्हणजे हिस्ट्री अँड जॉग्राफी त्यांची फार हे होती, पक्की होती. आणि त्यांच्यात माझं या सौजन्याने म्हणजे त्यांच्या यामुळे मला मी मिळेल की मला 10वीला जवळजवळ मला हिस्ट्री अँड जॉग्राफीमध्ये 94 मार्क आहे आउट ऑफ 100. तर मी म्हणेल की त्यांचा पण फार मोलाचा हात आहे मला त्याच्यामध्ये. आणि सत्ता सरांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर दिलीपनं सांगितलं होतं आम्ही खो खो खेळणारे एकदम मास्टर आम्ही होतो. तर आम्ही जवळजवळ जिल्ह्यापर्यंत गेलो होतो खो खो खेळायला. तर तो एक हे आहे. आणि ठोंबरे सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की ते आमचे 5वीला वर्ग शिक्षक होते, वर्ग शिक्षक होते आणि चित्रकलाही शिकवत होते. तर आमची एवढी चित्रकला चांगली नाही, सचिन कांबळेने सांगितलंच आहे की चित्रकला ही आमची चांगली नव्हती, तरी पण ते फार याने शिकवायचे. आणि ते एक चित्रकलेमध्ये एक डार्क असायचे, एक डार्क शेडिंग आणि एक लाईट शेडिंग असते. तर ते आम्हाला कधी येत नव्हतं डार्क शेडिंग. आम्ही नेहमीच सर्व डार्क शेडिंग करायचं. तर चित्रकलेमध्ये एवढं आमचं हे नव्हतं. बाकी पुन्हा एकदा मी सर्व शिक्षकांना माझा नमस्कार, इथं जमलेल्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना माझा नमस्कार आणि तेवढं बोलणी वाटतं. धन्यवाद सचिन. मुलांमध्ये कोणी राहिले का? नाही. वनश्री चव्हाण.